नमस्कार प्रेक्षक हो, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। पुणे शहरात गाजावाजा झालेली शिवाजीनगर कोर्टापासून ते कात्रजपर्यंत मेट्रो होणार आहे। त्यातला पहिला टप्पा म्हणजे शिवाजीनगर ते स्वारगेट आणि दुसरा टप्पा स्वारगेट ते कात्रज त्याची भूमिपूजन। पंतप्रधान मोदी हे आज त्या उद्घाटनाला येऊ शकले नाहीत, तथापि काँग्रेसने असं सांगितलं की मोदी नाही आले तरी ती सेवा लोकांकरता समर्पित करा, चालू करा, याची मागणी आज काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली। पुणे शहर काँग्रेस कमिटीने काल सुद्धा ज्या वेळेला म्हणजे अगोदरच मोदीजींचा दौरा ठरलेला असताना पूर्वी पहिलंच जर मेट्रोला विलंब झालेला आहे, जे मेट्रो 3 वर्षापूर्वी परिपूर्ण झालं पाहिजे होतं त्याला 8 वर्ष लागली। आम्ही आंदोलन ह्यासाठी उभं नाही केलं कारण पुणे शहरामध्ये विकासाच्या मुद्द्याला आडवं जायचं नाही आणि पुणे शहराला मेट्रो मिळावी। आम्ही परत एकदा सांगतो की त्यांची आज आम्ही वाट पाहणार आहोत। ऑनलाईन जरी त्यांनी केलं पण मेट्रो ही आजच्या आज पुणे शहराला मिळाली पाहिजे। आज जर मेट्रो कार्यान्वित झाली नाही तर उद्या सकाळी 11 वाजता आम्ही त्याचं औपचारिक उद्घाटन करू आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना ती मेट्रो रन करण्याची विनंती करणार आहोत। त्यांनी तसं केलं नाही तर त्यांच्या दालनामध्ये बैठं आंदोलन उद्यापासून सुरू होईल। आम्ही तेच सांगतोय, जर त्यांनी सुरू झाली नाही जर सांगितलं तर त्यांच्या दालनामध्ये बैठं आंदोलन सुरू होईल। ज्येष्ठ नागरिकाचे असते, पुणे शहरातले ज्येष्ठ नागरिक जो आजच्या तारखेमध्ये ट्रॅफिकमध्ये खूपच बाधित आहे त्या व्यक्तीचे असते। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। गांधी स्मारक निधी कोथरूड यांच्या वतीनं 1 ऑक्टोबरपासून 7 ऑक्टोबरपर्यंत गांधी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याची माहिती आज डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी दिली। त्याचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे। आम्ही जागतिक अहिंसा दिन असल्यामुळे अहिंसा दिनाच्या निमित्ताने गांधी सप्ताह दरवर्षी साजरा करतो। यावर्षी 13वं वर्ष आहे आणि 1 ऑक्टोबरला उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते आणि त्याच वेळा त्या कार्यक्रमात दिल्लीचे विचारवंत अशोक वाजपेयी यांचं व्याख्यान होणार आहे। त्यावेळेला सर्व धर्म प्रार्थना होईल आणि काही आम्ही पारितोषिक देतो, ज्यांनी जातीय सलोखा पाळण्याचं काम केलं त्यांना ते पारितोषिक वितरण आणि 2 पुस्तकांचं प्रकाशन आहे। हा 1 ऑक्टोबरचा संध्याकाळचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आणि दुसऱ्या दिवशी 2 ऑक्टोबरला एक शांती मार्च निघणार आहे। फर्ग्युसन कॉलेज रोडवरनं गुडलक चौकात सगळे जमून गांधी भवनला येणार आहेत आणि त्या दिवशी गांधी भवनमध्ये सकाळी प्रार्थना, भजनं आणि 11 ते 3 या वेळामध्ये सर्वेशाम भोजन असं प्रसाद भोजनाचा कार्यक्रम आहे आणि त्याला सगळ्यांना आमचं जाहीर निमंत्रण आहे। आणि यानंतर 3, 4, 5, 6, 7 याच्यामध्ये रोज कोणाला कोणाचं तरी व्याख्यान आहे आणि 1 दिवस परिसंवाद आहे आणि साईड बाय साईड फोटो प्रदर्शन आहे गांधींच्या जीवनाचं आणि गांधींच्या जीवनावरील आणि त्यांच्या संदेशावरील अशा फिल्म्स आमच्याकडच्या मिनी थिएटरमध्ये या 7 दिवस दाखवल्या जाणार। त्या सगळ्यांचा लाभ यांना मिळणार आहे। त्याचबरोबर गांधी भवनच्या आवारात खादीचे स्टॉल लावले जातील। खादी विक्री, खादीचे रेडीमेड कपडे वगैरे असं असेल तर या सप्ताहामध्ये सामान्य लोकांनी भाग घ्यावा आणि आपल्या राष्ट्रपित्याला एक प्रकारचं अभिवादन करावं।
जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे शहरातील नागरिकांच्या तक्रारी असलेली काही पूल, रस्ते आणि अनेक गोष्टींची पाहणी केली आणि त्याच्या प्रशासनाला त्यांनी त्याबाबतीचे आदेशही दिले. जाणून घेऊयात अजित पवारांचा हा पुणे शहरातील दौरा. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. शिवाजीनगर ते स्वारगेट अशी भूमिगत मेट्रो सुरू झालेली आहे. त्याचं उद्घाटन आज पंतप्रधान करणार होते. तथापि पावसाचा एकंदर अंदाज बांधून प्रशासनानं त्यांना येण्यापासून रोखलं आणि ते आले नाही. परंतु काँग्रेस पक्षानं मागणी केली की आता सर्व तयार झालेलं आहे, नागरिकांकरता ही मेट्रो ओपन करावी आणि ती रास्त मागणी आहे असं आम्हालाही वाटतं. पंतप्रधानांमुळे मेट्रो झाली, त्यांनी 3-4 वेळा मेट्रोचं वेगवेगळ्या प्रकारे उद्घाटनही केलेलं आहे. त्यामुळे आता शिवाजीनगरपासून स्वारगेटला जाणारी मेट्रो जी कसब्यातनं जाते, शनिवारवाड्याच्या खालून जाते, नदीच्या खालून जाते, ती निश्चितच चालू व्हायला पाहिजे. ही मागणी रास्त आणि योग्य आणि नागरिकांना ती फायद्याची सुद्धा आहे. तेव्हा हा उद्घाटन सोहळा आता डिजिटल होईल, केव्हा होईल आपल्याला माहीत नाही. पण काँग्रेस पक्षानं मेट्रो चालू करा ही मागणी त्या ठिकाणी घेतलेली आहे. अजित पवार यांनी आज पुणे शहराचा धावता दौरा घेतला. पुणे शहरातल्या ज्या काही नागरिकांच्या समस्या आहेत त्या समजून घेतल्या. त्यांच्याकडे ज्या समस्या आल्या होत्या त्याची त्यांनी पाहणी केली आणि ते दुरुस्त करण्याचे प्रशासनाला तातडीनं आदेशही दिले. असं वारंवार जर घडलं असतं तर पुणे शहराला एक चांगलं शहर म्हणून आपण विकसित करू शकलो असतो. पण राजकारण, समाजकारण यामध्ये कशाला महत्त्व द्यायचं हे जर राजकारण्यांना कळलं असतं तर पुणे शहराचा निश्चितच विकास झाला असता. आज पुणे शहरातले रस्ते खड्डेमय झालेले आहेत आणि पंतप्रधान येणार म्हणून आपण ते रस्ते बुजवतो यासारखी शर्मेची गोष्ट नाही. पण नगरसेवक नाही, आमदारांचा महानगरपालिकेवरती तेवढा वचक नाही. खासदार पुण्याचे जे आहेत ते या प्रकारे काम करत असतात, पण ते करत असताना सुद्धा त्यांना प्रशासनाची तेवढी साथ लाभत नाही. असं काम पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.